नमस्कार मित्रांनो. हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड ही एक अतिशय चांगली भारतीय कंपनी आहे, ज्याच्यामध्ये सध्याच्या पाकिस्तानी दहशतवादाच्या आणि जी काही ऑपरेशन सिंदूर बाबतीतच्या बातम्या आपल्याला कळतात, त्याच्यामध्ये एक मेजर मेक इन इंडिया जो फोर्स दिसतो आपल्याला, त्याच्यामध्ये हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड ही खूप मोठं काम करते, याचं आपल्याला जाणीव आहे. या HALमध्येच एक चांगली अपॉर्च्युनिटी आपल्यासमोर आलेली आहे. त्याआधी ज्या यूट्यूब चॅनलवर तुम्ही हा व्हिडिओ पाहता त्याला अवश्य लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. अवश्य लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. जेणेकरून अशा प्रकारच्या ज्या करिअरच्या अपॉर्च्युनिटी संधी आहेत, त्या जास्तीत जास्त मुलांपर्यंत आपण लवकरात लवकर पोहोचू शकू. तर ही जी अपॉर्च्युनिटी आहे त्याच्यामध्ये आपण जेव्हा करिअर याच्या करिअर पोर्टलवर जातो तेव्हा आपल्याला ही अपॉर्च्युनिटी दिसून येते. एंगेजमेंट ऑफ ग्रॅज्युएट अँड डिप्लोमा अप्रेंटिसेस फॉर द फायनान्शियल इयर 2025-26. 14 मेला त्यांनी ही फ्लोट केलेली आहे अपॉर्च्युनिटी आणि 31 मेपर्यंत आपण ॲप्लिकेशन करू शकतो. या लिंकवर जेव्हा आपण क्लिक करतो तेव्हा आपण या पेजवर त्याच्यामध्ये डिव्हिजन ही एव्हियॉनिक्स डिव्हिजन हैदराबाद ही आहे. जॉब पोस्टिंग इन्फॉर्मेशन, एंगेजमेंट ऑफ ग्रॅज्युएट अँड डिप्लोमा अप्रेंटिसेस फॉर द फायनान्शियल इयर 2025-26. इकडे आपण ही नोटिफिकेशन लिंक आहे आणि ही फाईल आपण डाउनलोड पण करू शकतो. जेव्हा आपण इकडे क्लिक करतो तेव्हा आपल्यासमोर हे पेज ओपन होतं. याच्यामध्ये या अपॉर्च्युनिटीचे पूर्ण सगळे व्यवस्थित माहिती त्यांनी दिलेली आहे. एंगेजमेंट ऑफ इंजिनिअरिंग ग्रॅज्युएट्स इन जनरल स्ट्रीम आणि डिप्लोमा, म्हणजे बेसिकली इंजिनिअरिंग, नॉन इंजिनिअरिंग आणि डिप्लोमा या तिघांसाठी पण ही संधी उपलब्ध आहे. याच्यामध्ये टेक्निकल डिप्लोमा टेक्निशियन डिप्लोमा अप्रेंटिस त्यांची जी वेकन्सीज आहेत ते 34 आहेत. त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन इंजिनिअरिंग 20, मेकॅनिकल इंजिनिअरिंग 5, इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग 4, सिव्हिल इंजिनिअरिंग 1 आणि कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग 4, अशा या 34 अपॉर्च्युनिटीज आहेत. क्वालिफिकेशन फक्त डिप्लोमा पाहिजे आपल्याला हे या ज्या स्ट्रीम्स आहेत त्याच्यामध्ये. त्यानंतर दुसरी अपॉर्च्युनिटी जी आहे ते जनरल स्ट्रीम अप्रेंटिसची आहे. त्याच्यामध्ये BCom 15, BSc इलेक्ट्रॉनिक्स 10, BSc केमिस्ट्री 2, BSc कम्प्युटर्स 5, अशा टोटल 32 अपॉर्च्युनिटीज या जनरल स्ट्रीम ग्रॅज्युएट्स अप्रेंटिससाठी उपलब्ध आहेत. याचं क्वालिफिकेशन फक्त ग्रॅज्युएट्स इन द रिस्पेक्टेड डिसिप्लिन एवढंच दिलेलं आहे, म्हणजे फ्रेशर अप्लाय करू शकतात बेसिकली. आणि इंजिनिअरिंग ग्रॅज्युएट्सची तिसरी जी अपॉर्च्युनिटी आहे ती 61 जागा तिकडे आहेत. त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन इंजिनिअरिंग 30, मेकॅनिकल इंजिनिअरिंग 13, इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग 10, सिव्हिल इंजिनिअरिंग 2, कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग 4, एरोनॉटिकल इंजिनिअरिंग 2, अशा टोटल 61, म्हणजे साधारण 127 अपॉर्च्युनिटीज त्यांनी आपल्याला दिलेल्या आहेत. त्याच्यामध्ये डिप्लोमासाठी 34, जनरल स्ट्रीमच्या 32 आणि इंजिनिअरिंगच्या 61, अशा 127 अपॉर्च्युनिटीज त्यांनी आपल्याला दिलेल्या आहेत. त्याचे बाकीचे डिटेल जे आहेत, इलिजिबिलिटी त्यांनी इकडे दिलेली आहे. त्याच्यामध्ये त्यांचं म्हणणं असं आहे की गॅप बिटवीन डेट ऑफ जॉइनिंग, इकडे तुम्ही जॉईन कराल त्याची डेट ऑफ जॉइनिंग आणि तुमचं पासिंग डेट याच्यामध्ये 5 वर्षापेक्षा जास्त गॅप नसावा, एवढंच त्यांचं म्हणणं आहे. म्हणजे बेसिकली तुम्ही पासआउट झाल्यानंतर डिप्लोमा असेल किंवा जनरल स्ट्रीम ग्रॅज्युएशन असेल किंवा इंजिनिअरिंग ग्रॅज्युएशन असेल, ती पासिंग डेट नंतर 5 वर्षाच्या आतमध्ये तुम्ही अप्लाय करू शकता. 5 वर्षापेक्षा जास्त जर दिवस झाले असतील तर तुम्ही अप्लाय करू शकत नाही. रिझर्वेशनचे डिटेल्स त्यांनी गव्हर्नमेंट नॉर्मनुसार दिलेले आहेत. स्टायपेंड हा तुम्हाला नंतर कळवण्यात येईल. तो अप्रेंटिसशिप ॲक्ट 1961 आणि रूल्स अँड सबसिक्वेंट अमेंडमेंट्स याच्याशी निगडीतच दिला जाईल. अप्लाय कसं करायचं याच्यामध्ये वॉक इन इंटरव्ह्यू आहे हा. इंजिनिअरिंग ग्रॅज्युएट्सने 29 मेला सकाळी 9 वाजता उत्सव सदन ऑडिटोरियम बिहाइंड डिपार्टमेंट ऑफ ट्रेनिंग अँड डेव्हलपमेंट, हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड, एव्हियनिक्स डिव्हिजन, बालानगर, हैदराबाद 500042, इकडे वॉक इन इंटरव्ह्यू करायचा आहे. डिप्लोमाची तारीख ही 30 मे आहे, सकाळी 9 वाजता. ग्रॅज्युएट्स इन जनरल स्ट्रीम म्हणजे BCom, BSc वगैरे याच्यासाठी 31 मेची 9 वाजताची सकाळची वेळ दिलेली आहे. आणि हे सगळे वॉक इन इंटरव्ह्यूज हा जो ॲड्रेस दिलेला आहे HAL एव्हियनिक्स डिव्हिजन, बालानगर, हैदराबाद इथे होणार आहेत. ही अतिशय महत्त्वाची गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. त्यानंतर डॉक्युमेंट्स रिक्वायर्ड ॲट टाइम ऑफ वॉक इन. तुम्ही वॉक इन कराल जेव्हा जाल तेव्हा तुमच्याबरोबर डॉक्युमेंट्स कोणते हवे आहेत? आधार कार्ड, SSC 10th मार्क सर्टिफिकेट, बर्थ सर्टिफिकेट, इन केस डेट ऑफ बर्थ इज नॉट मेन्शन ऑन SSC सर्टिफिकेट, डिग्री किंवा डिप्लोमा सर्टिफिकेट, मार्कशीट्स ऑल सेमिस्टर्स आणि कन्सोलिडेटेड मार्कशीट, ओरिजिनल प्रोव्हिजनल सर्टिफिकेट्स ऑफ क्वालिफाईंग डिग्री अँड डिप्लोमा. रिझर्वेशन तुम्ही घेणार असाल तर कम्युनिटी कास्ट सर्टिफिकेट, SC, ST, OBC, EWS, XSM, PAWD, PH इफ ॲप्लिकेबल, ते तुम्हाला घेऊन जावं लागेल. त्यानंतर डॉक्युमेंट सबमिट करण्यासाठी 1 सेट ऑफ फोटोकॉपी, झेरॉक्स कॉपी ऑफ ऑल द अबोव डॉक्युमेंट्स प्लस पासपोर्ट साईज फोटोग्राफ्स हे तुम्हाला तिकडे घेऊन जावं लागेल.
आता इम्पॉर्टंट इन्स्ट्रक्शन जे आहे, सिलेक्शन हे फक्त तुम्ही हे जे एक्झाम्स आहेत, डिप्लोमा असेल किंवा इंजिनिअरिंग डिग्री असेल किंवा ग्रॅज्युएशन, याच्यामध्ये तुम्हाला जे मार्क्स मिळालेले आहेत त्याच्यावरच तुमचं सिलेक्शन होईल. तिकडे इंटरव्ह्यूमध्ये रिटन टेस्ट किंवा इंटरव्ह्यू वगैरे होणार नाहीत. ही अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. त्यामुळे फॉर्म भरताना तुम्ही तो व्यवस्थित भरावा, अशी अपेक्षा आहे. तुम्ही जर फॉर्म भरायचे इकडे वॉक इनला जाण्याच्या आधीच याची खात्री करून घ्या, की हे जे एलिजिबिलिटी क्रायटेरिया आहे ते तुम्ही मीट करताय. कारण तसं नसेल तर तुम्हाला तिकडे एंट्री मिळणार नाही. त्यानंतर मेरिट लिस्ट तुमची जी आहे ती www.hlindia.co.in याच्यावर 30 जून रोजी पब्लिश करण्यात येईल आणि त्याचबरोबर कन्फर्मेशन ईमेल्स पण तुम्हाला पाठवण्यात येतील. त्यानुसार तुम्हाला डेट ऑफ जॉइनिंग किंवा रिपोर्टिंग जी आहे ती 24 जुलै 2025ला असेल. म्हणजे 24 जुलै 2025 रोजी जे कॅन्डिडेट्स जॉइन करू शकतील त्यांनीच फक्त अप्लाय करावं. त्याच्यामध्ये जर काही इश्यू असतील, आत्ताची कंपनी तुम्हाला रिलीव्ह करत नसेल वगैरे, तर जर तुम्ही 24 जुलैला तिकडे जॉइन करू शकला नाही, तर HL असं समजेल की तुम्हाला इंटरेस्ट नाही आणि पुढचे वेटिंग लिस्टमध्ये असलेल्या मुलांना ते बहुतेक घेतील असा अंदाज आहे. तर अशा प्रकारे तुम्ही ऑलरेडी जर अप्रेंटिसशिप ट्रेनिंग केलेलं असेल 1961च्या ॲक्ट्सखाली, तर तुम्ही इकडे एलिजिबल नाही आहात. त्यानंतर कॅनव्हासिंग कोणत्या प्रकारे चालणार नाही. म्हणजे कोणावर प्रेशर वगैरे टाकण्यासाठी तसे काही करू नका. तर याच्यामध्ये तुम्हाला काही डाउट्स असतील तर हा जो नंबर आहे 0402377823 याच्यावर फोन करून तुम्ही डायरेक्ट त्यांना विचारू शकता तुमची शंका, किंवा trg.hyd@hl-india.co.in इकडे तुम्ही मेल लिहून सुद्धा तुमच्या जे डाउट्स आहेत ते तुम्ही क्लॅरिफाय करू शकता. तर अशा प्रकारे ही HALची जी अपॉर्च्युनिटी आहे ती अतिशय चांगली अपॉर्च्युनिटी आपल्यासमोर उपलब्ध झालेली आहे. त्याचा अवश्य फायदा घ्या आणि जाताना शेवटी हे वॉक इन इंटरव्ह्यू असल्यामुळे ऑनलाईन ॲप्लिकेशन करायची गरज नाही आहे. आणि जाताना शेवटी ज्या यूट्यूब चॅनलवर तुम्ही हा व्हिडिओ पाहताय त्याला अवश्य लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि सगळ्यात महत्त्वाचं इकडे ज्या प्लेलिस्ट आपण या यूट्यूब चॅनलवर अपलोड केलेल्या आहेत त्या तुम्हाला अवश्य करिअरमध्ये मार्गदर्शन करतील, फायदा करतील. याच्यामध्ये मुलाखतीमधील प्रश्न असतील किंवा छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यावर आधारित काही धडे आहेत कॉर्पोरेट लाईफमध्ये किंवा पर्सनल लाईफमध्ये, ते आता आपण कसे आचरणात आणू शकतो हे तुम्हाला लक्षात येईल. अशा प्रकारच्या याची अवश्य हे प्लेलिस्ट तुम्ही अवश्य पहा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.